चंपले चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. वाजलेले सकाळचे 6:30 आणि आपण चाललो होतो आता खाली, कारण की आपल्याला जायचं होतं आपल्या डेअरीवर. आपला डेअरीचा टाईम आहे 6:30. मस्त काढी आपली धन्नो आणि आपण निघालो होतो डेअरीकडे. थंडी काही नव्हती, कारण की थंडीचे दिवस गेले, थोडी वाजत होती. तिथून आलो तुम्ही दुकानावरती, दुकान वगैरे साफ वगैरे करून घेतली, फ्रीज वगैरे करून घेतली चालू, कारण की फ्रीज चालू केली नाही तर दूध वगैरे खराब होईल. कोणीच नव्हतं, कारण की होता फार अंधार. एकदा स्वतःवर कॅमेरा फिरून घेतला, कारण केस वगैरे फार पांगलेले होते, केस वगैरे ओके करून घेतले. 7 वाजता आला होता आर्यन, म्हणलं करे बाबा शाहीद चालला का, याचा फादर गावाकडे जायला असले हा शाहीद जातच नसतो. गजब बेइज्जती है. तो म्हणलं नाही भाई आज जायचं, मी शाहीद म्हणलं जाय. 9 वाजता आदित्यला दुकानावर बसून मी चाललो होतो इकडल्या डेअरीवरती, कारण की मला घ्यायच्या त्या गोळ्या. म्हणलं काहीतरी खाऊन सकाळच्या गोळ्या घेऊन घेऊ, कारण की दुपारचं जेवण होतं, सकाळी जेवण नसतो करीत. मी तिथून आलो, चहा बिस्किट खाल्ले, घेतल्या गोळ्या त्या आपल्या घशाच्या. जर गोळ्या घशाच्या घेतल्या नाही तर मी काहीच खाऊ शकत नव्हतो, कारण की माझा इतका घसा दुखत होता, होटाची पण फार हाल होत होती. तिथून आलो होतो मी दुकानावरती, हे दोघं बसले होते. म्हणलं बस होतो मध्येच, मी आता बसतो बाहेर येऊन बसले. उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठा. बाहेर चालू होतं मस्त वारं, कारण की फार आबळ येलं होतं. तिथून आले ते केळीवाले चिप्स. बाबा म्हणलं केळीचे चिप्स देऊन टाका. केळीचे चिप्स घेतले, फाटकन ठेवून दिले, बाबाकडे देऊन टाकले. 80 रुपये बाबा चालले गेले. एका कस्टमरचं दूध राहिलं होतं, दूध घेतलं, इकडे डेअरीवरून चाललो होतो दूध द्यायला. आता होटाची पाच तुम्ही हाल किती बेहाल झाले म्हणून, कारण की रातचा ताप येत होता, त्यामुळे होतं फार खराब झाली होती माझी. ताप फनलेला होता मला. म्हणलं काही नव्हतं, रिलॅक्स होय म्हणलं. त्यानंतर ताई करत होती जेवण. मी गेलो होतो आंघोळीला, आंघोळ वगैरे करून घेतली. ताईला म्हणलं काय भाजी केली, ताई म्हणे करेले म्हणे बेसन. म्हणलं मी नसतो खात बेसन, मला खायचं पण नाही. म्हणलं मी नाही खात. आता तो मला माझ्या दाखवतो होट बघा तुम्ही कशी झालेले आहे. बा फार हाल झालेले होटाची. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला कमी दिसत आहे, यापेक्षा बेहतर हाल झालेले माझ्या होटाची. त्यानंतर मी आपली टाकली मॅगी. म्हणलं मॅगीच करतो. म्हणलं मी आता पतंजली 2 मॅगी आणल्या, पण केल्या. सांगा बरं कशी दिसती मॅगी, हे बघा एकदम टकाटक दिसते आणि खाल्याच्या भारीपेक्षा भारी. मॅगी वगैरे खाणं झालं. नाइस. दुधाच्या कॅनी घेतल्या, 2 कॅनी करायच्या होत्या खाली, 6 कॅनी म्हशीच्या, 5 कॅनी गाईच्या. त्यानंतर काय उलट होतो मी कॅनी चाललो होतो तुमसे ना हो पाएगा. तो साला ये दुख काय खत्म नहीं होता. मागं घेऊन बीएमसी टाकायला. 4 वाजता आपला टाइम झाला होता डेअरीवर. परत चाललो होतो मी आपल्या डेअरीवरती. मास्क लावून घेतलं, कारण की जर म्हणलं खकाना जर बसलं तर अजून होतं खराब होतील. त्यानंतर पहिले प्रज्वलला घेतलं, प्रज्वलला सोडलं घरी. ये फंस गया सी. आदित्य भेटला तर आदित्यला म्हणलं आपण नंतर उघडू डेअरी. प्रज्वलला सोडलं. त्यानंतर आदित्यने मला माझ्या गाड्याचे माप घ्यायचे म्हणलं, की कारण की आदित्य टाकायचं होता डेझर्ट बाउल. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधून व्हिडिओ पाहता तर या बजाजनगरला खायला. त्यानंतर मी बरंच एकदम साफ करून घेतलं, कारण की आपल्याला करणं होतं अभ्यास चालू, आपली तब्येत बरी होणार होती. त्यानंतर आला तो मोमला. म्हणलं काय करतो, ते म्हणते 1 लिटर दूध दे मग चाल. त्यानंतर केली आपण संध्याकाळची रातची दुकान बंद. आता चाललो तुम्ही घरी. म्हणलं जाऊन प्रज्वलला भेटू. इथं आलो तर काय सगळ्यांना जरा चेंज करून टाकलेला होता अक्काने, कारण की सगळं साईट वगैरे सगळं साफ करून गेलो होतो. तर मित्रांनो झोपतोय मी आता. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला ब्लॉग कसं वाटला नक्की सांगा. उद्याच्या शॉर्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू आपण. जय श्रीराम.